राजवाडे. अरे छान. स्वानंदी, तुम्ही इथे? कमाल आहे, मला कल्पनाच नव्हती की अचानक तुम्ही मला इथे भेटाल. मी कुठे म्हटलं तुम्हाला कल्पना होती? नाही म्हटलं. मग काय, आपण दोघं सेम तर म्हणतोय. नक्की? बघा, हे असं आहे तुमचं. आता बोलत बसायचं, एका देवाचं दर्शनही घ्यायचंय. दर्शनच घेऊया. हा. अहो, थोडं अटेन्शन देवाला पण द्या, वाईट वाटेल त्याला. 2 दिवस नीट बघितलं नव्हतं ना नवऱ्याकडे, म्हणून. बाकी काही नाही. एवढं जर मला मिस करत होता तर फोन कशाला कट केलात? एवढा राग? 1 मिनिट, तुम्ही फोन कधी केला मी कट करायला? काय सांगताय? अहो, केवढे फोन केले तुम्हाला मी काल. काय म्हणजे तुम्ही काहीही बोलताय आता. 1 मिनिट, हे बघा, ही कालची लिस्ट. एकही फोन नाहीये तुमचा. आणि बघा मी किती फोन केलेत. अरे, तुम्ही मला फोन केले? मग कधी? दिवसभर आई बरोबर बिझी होते मी, पण रात्री मी केवढे फोन केले तुम्हाला. मला तर एकही फोन नाही आला. हे बघा, हे बघा, आहे तुमचा फोन. नाही, हे सगळं ना जरा विचित्रच आहे काहीतरी. ग्लिच आला असेल काहीतरी. असं कसा ग्लिच असेल? तुमचा फोन बरं बघू द्या मला. हे बघा, मला बघू द्या. मी ज्यावेळी कॉल केले त्यावेळी तुम्ही कुठे होतात हे आपण सगळं चेक करूया. अहो, बघूया. जाऊ द्या ना, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल. द्या ना सोडून हा विषय. अहो, हे असे कसे 1 मिनिट, ऑफिस मधनं 1 मिनिट. हॅलो, हा बोलतेय. ओ नाही, त्या फाईलचा ऍक्सेस माझ्याकडे आहे. मी पोचते ना, मी लगेच पोचते. चला, निघायचं? हो. चला, मी सोडतो तुम्हाला. नको, मी जाते रिक्षाने. कशाला आता पावसा पाण्याची रिक्षा हवी तुम्हाला? मी तुम्हाला सांगितलं ना, गाडीने सोडतो. आपलं किती वेळा बोलणं झालंय की माझं ऑफिस वेगळ्या दिशेला आहे, तुम्हाला ऑल द वे उलट यावं लागेल. नको, मी जाते. हे बघा, माझ्या ऑफिसचं मी बघेन, तुम्ही तुमच्या ऑफिसचं बघा. तेच तर बघते, मी जाते रिक्षाने, तुम्ही तुमच्या ऑफिसचं बघा. आता मी एकदा सांगितलं ना तुम्हाला सोडतो म्हणून. सारखा हट्टीपणा करत जाऊ नका. मला माहिती तुम्ही एक स्ट्रॉंग इंडिपेंडंट स्त्री आहात. तुम्हाला दुसऱ्या कोणावरती भार होऊन जगायला आवडत नाही. तरी सुद्धा मी तुम्हाला सोडणार आहे आणि हे ठरलंय. ओके. चला. ओके. ओके.